यावर्षी अधिक महिना आलेला आहे आणि अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी अनारशांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. जावयाला 33 अनारसे वाण म्हणून देण्याची पद्धत आहे. असे म्हणतात की अनारशाला जितकी जाळी पडते, त्या जाळीत जितके छिद्र असतात, त्या छिद्रांच्या संख्येएवढे पुण्य आपल्याला मिळते. म्हणूनच अधिक महिन्यासाठी मोहनथाळ तसेच बत्तासे, अनारसे असे सच्छिद्र असलेले पदार्थ देण्याची पद्धत आहे. म्हणूनच अधिक महिन्याला अनारसा हा जाळीदार हा झालाच पाहिजे. आणि बाहेर तर सगळेच विकत मिळते, परंतु घरच्या बनवलेल्या अनारसांची तोड कशालाच नाही. अगदी कमी तुपकट आणि तेलकट, खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवण्याची माझी पद्धत अगदी प्रमाणबद्ध आणि अचूक आहे. ज्यामुळे प्रत्येक वेळा तुम्ही अनारसे बनवाल तरी सुद्धा ते जाळीदारच होतील, अजिबात चुकणार नाही. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सोप्या अशा रेसिपीला. अनारसांसाठी सर्वप्रथम आपल्याला तांदूळ लागणार आहे. त्यासाठी मी घेतला आहे अर्धा किलो रेशनचा तांदूळ. अनारसांसाठी तांदूळ कसा निवडावा त्यासाठी मी एक टीप देऊ इच्छिते. अनारसांसाठी तांदूळ घेत असाल तर तो जुना असावा, म्हणजे या तांदळाचा भात अगदी सडसडीत असा होतो, एक एक शीत असा होतो. असा तांदूळ आपल्याला अनारसांसाठी लागत असतो. मग तो कुठलाही असो, बासमती कणी असो किंवा आंबेमोहोर किंवा वाडा कोलम, यापैकी कुठलाही तांदूळ आपण अनारसासाठी घेऊ शकता. इंद्रायणी तांदूळ याला चालत नाही. इंद्रायणीचा भात चिकट होतो, त्यामुळे इंद्रायणी तांदूळ हा अनारसांसाठी चालत नाही. रेशनचा तांदूळ खूप छान फुलतो आणि पीठही चांगले पडते, म्हणून या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात तसेच भांड्याच्या प्रमाणात आणि फुलपत्राच्या प्रमाणात तिघेही प्रमाणांमध्ये अनारसे कसे बनवायचे हे बघणार आहोत. आपण जर बघितले तर आपले अर्धा किलो रेशनचे तांदूळ अर्धा लिटरच्या दुधाच्या पातेल्यामध्ये अगदी काठोकाठ असे भरले गेलेले आहेत. हे झालं पातेल्याचं प्रमाण. आपल्याला जर थोड्या प्रमाणातच अनारसे करायचे असतील तर आपण या ठिकाणी एक मध्यम आकाराचे फुलपात्राचे प्रमाण देखील घेऊ शकता. एका मध्यम आकाराच्या फुलपात्राच्या प्रमाणामध्ये आपले साधारणतः मध्यम आकाराचे 13 ते 14 अनारसे व्यवस्थितपणे तयार होतात. आता आपण हे तांदूळ 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदळामध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला हा तांदूळ व्यवस्थितपणे आता धुवून घ्यायचा आहे. तांदूळ छान हाताने असा रगडून रगडून धुवायचा आहे. कारण असं की 3 दिवस आपल्याला हा तांदूळ भिजत घालायचा असतो, तेव्हा तो इतका डेलिकेट होऊन जातो की आपल्याला तो स्वच्छ नंतर पुन्हा धुता येत नाही चोळून चोळून. त्यामुळे ह्या स्टेजलाच आपल्याला हा तांदूळ चोळून चोळून व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा आहे. 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ जो आहे तो आता 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून झालेला आहे. आपला पांढरा शुभ्र असा तांदूळ बघा मस्त दिसत आहे. आता आपल्याला जो हा तांदूळ आहे हा 3 दिवस भिजत घालायचा आहे. त्यामध्ये आता पाणी बदलवत जायचं आहे. त्यासाठी आता भरपूर असं पाणी आपल्याला तांदळामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला व्यवस्थितपणे भिजत घालायचा आहे. हे बघा भरपूर पाणी आपण यामध्ये टाकून घेतलं आहे. त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आता आजचा वार आहे सोमवार आणि सकाळच्या ठिकाणी वाजलेले आहेत 8. आपल्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी 8 ते 9च्या दरम्यानच हे पाणी बदलवून घ्यायचं आहे. शक्यतो दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील याच वेळेला पाणी बदलण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अनारसे खूप छान असे तयार होतात. दिवस दुसरा आलेला आहे आणि वार आहे मंगळवार. सकाळचे 8 वाजलेले आहे. आपण बघू शकता बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे आंबवण्याची प्रोसेस आता चालू झालेली आहे आपल्या तांदळांची. पाणी आता आपण चेंज करून घेणार आहोत. पाणी काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये नवीन पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी 8 वाजेला मी हे तांदळातलं पाणी चेंज करून घेतलं होतं. आज आहे 4था दिवस, वार आहे गुरुवार. सकाळी 8 वाजलेले आहेत आणि आता आपण बघू शकता तांदळाला छान असे बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे आपल्या तांदळाची आंबण्याची प्रक्रिया अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे. हा तांदूळ आता व्यवस्थितपणे आंबला गेलेला आहे. आज आता आपण हा तांदूळ उपसवून वाळून घेणार आहोत. त्या अगोदर हा तांदूळ आपण 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या अनारसांना कसलाही वास द्यायला नको. ज्या पद्धतीने आंबलेल्या तांदळाचे अनारसे अगदी 100% खुसखुशीत आणि जाळीदार असे तयार होतात. आपण बघू शकता 2 वेळा अगदी व्यवस्थितपणे हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. या ठिकाणी अजून एक महत्त्वाची टिप देऊ इच्छिते, ती म्हणजे जर आभाळ असेल दिवाळीच्या वेळेला किंवा आपण हिवाळ्यामध्ये अनारसे करत असाल तर त्यावेळेला काय करायचं आहे, तांदूळ व्यवस्थित आंबवण्यासाठी आपल्याला पूर्ण झाकू शकू अशा पद्धतीचं झाकण यावर ठेवायचं आहे. म्हणजेच एखादं ताट आहे ते आपल्याला उपरं ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, ऊब छान मिळते तांदळाला आणि तो फर्मंट व्हायला मदत होते. जितका तांदूळ छान प्रमाणात फर्मंट होईल, जितका पण तांदूळ जास्त प्रमाणात आंबेल, तितक्याच प्रमाणात छानपैकी जाळी आपल्या अनारसांना पडणार आहे. जर तो आंबला गेला नाही तर त्या अनारसाला जाळी पडत नाही. त्यामुळे ही टिप तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवा. असं झाकण ठेवा की संपूर्णपणे त्यावर बसलं पाहिजे आणि तांदळाला छानपैकी अशी ऊब मिळाली पाहिजे.
तांदूळ आता आपण चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहोत. त्यासाठी एक चाळणी घ्यायची आहे आणि 10 मिनिटं साधारणतः हा तांदूळ आपल्याला निथळत ठेवायचा आहे. अनारसे करण्यासाठीची दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे तांदूळ वाळवण्याची प्रक्रिया. आता यामध्ये तांदूळ आपला संपूर्णपणे निथळून रेडी झालेला आहे. त्यासाठी मी एक सुती कपडा घेतला आहे तांदूळ वाळत घालण्यासाठी. खाली चादर अंथरलेली आहे. त्यावर आता आपण हा तांदूळ एक एक करून असा कणी दिसेल असा पसरवून घेणार आहोत. फॅन या ठिकाणी लावायचा नाही आहे. नॅचरलीच याला आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने वाळवायचं आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तांदूळ व्यवस्थितपणे आता पसरवून घ्यायचा आहे. तांदूळ व्यवस्थितपणे पसरला गेला आहे आपण बघू शकता. आता आपल्याला याला साधारणतः फॅनच्या खाली न ठेवता नॅचरली हवेतच साधारणतः अर्ध्या तासाने चेक करत जायचं आहे. मधून याला चेक करत जायचं आहे. पाऊण तास झालेला आहे. अर्धा किलो तांदळासाठी साधारणतः पाऊण तास मला लागलेला आहे. तांदूळ संपूर्णपणे सुकायला देखील नको आणि ओला देखील नको. हा दमट ओला हवा. म्हणजे जर आपण हात लावला तर आपण बघू शकता एक 7 ते 8 कणा आपल्या हाताला लागत आहे तळव्याला. या पद्धतीने तांदूळ या स्टेजला आपल्याला हा उचलून घ्यायचा आहे. ही स्टेज फार महत्त्वाची आहे आपल्या अनारसाच्या तांदूळाचं पीठ बनवण्यासाठी. तांदूळ आपण आता गोळा करून एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. हा तांदूळ आता दमट ओला आहे. ह्याला वेळ न वाया घालवता आता आपल्याला लगेचच वाटून घ्यायचा आहे. तांदूळ दमट ओला असायला हवा तरच त्याचं पीठ अगदी व्यवस्थित पडतं. छान अशी अनारसांची पिठी बाहेर पडते. त्यामुळे ह्या स्टेजला लगेच आपल्याला हा वाटायला घ्यायचा आहे. जर तो कोरडा झाला तर त्याचं पीठ तयार होत नाही, कण्या राहतात. त्यामुळे ही टिप तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवा. लगेचच हे तांदूळ आपल्याला आता थोडे थोडे करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याची छान अशी पिठी तयार करून घ्यायची आहे. अनारशांकरताची बारीक पिठी बघा आपली वाटून रेडी झालेली आहे. अगदी छान बारीक अशी मस्तपैकी झालेली आहे. अगदी अशीच पिठी आपल्याला अनारशांकरता हवी आहे. पुन्हा बॅचेसमध्ये आता आपण थोडे थोडे करून तांदूळ या पद्धतीने वाटून घेणार आहोत. आपण बघू शकता सगळे पीठ आपण या ठिकाणी दळून घेतलेले आहे मिक्सरवर. किती सुंदर अशी मस्त पांढरी शुभ्र अशी अनारसांची पिठी आपली या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आता हे आपण मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊया. पुढे संपूर्ण पीठ आपल्याला मैद्याच्या चाळणीने म्हणजे सगळी 0 नंबरची चाळणी असते त्याने आपल्याला हे पीठ व्यवस्थितपणे गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी खोलगट अशी एक घमेली घेतली आहे म्हणजे जेणेकरून पीठ सर्वत्र उडणार नाही, व्यवस्थितपणे आपल्याला गाळता येईल. आपण सुद्धा अशी प्रकारची खोलगट घमेली खाली घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप आपल्याला हे पीठ गाळत जायचं आहे. आपण बघू शकता पिठाची एक बॅच गाळून झाल्यानंतर वरती तांदळाची ही कणी उरलेली आहे. ही कणी सुद्धा आपल्याला एका बाउलमध्ये गोळा करत जायची आहे. नंतर ती पुन्हा आपण फिरवून घेणार आहोत. गाळून वर राहिलेली कणी आपण पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून आता सगळ्यात शेवटी आपली ही अर्ध्या वाटी कणी उरलेली आहे. ही आपण इडली डोसांमध्ये वापरू शकता आणि खाली आपलं अनारसांची जी पिठी आहे ती आपल्याला पांढरशुभ्र अशी पिठी मिळालेली आहे. आता पुढे आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. आज आपण गूळ वापरून अनारसे तयार करून घेणार आहोत. एकतर ते स्वादिष्ट देखील लागतात आणि हेल्दी सुद्धा असतात. त्यामुळे आपण इथे गूळ वापरणार आहोत. आता गूळ कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. गूळ असा असायला हवा की तो ऑर्गॅनिक असायला हवा. याच्या भेला मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असतात. जर आपण तो सुरीने कापून बघितला तर तो कापला सुद्धा गेला पाहिजे. म्हणजे तो कोरडा सुद्धा असायला हवा आणि तितकाच तो ओलसर देखील असायला हवा. हे बघा अगदी पटकन असा हा कापता सुद्धा येतोय. त्याच वेळेला तो कोरडा देखील दिसतो आहे. असा गूळ आपल्याला अनारसांसाठी हवा आहे. अगदी मस्त आणि रंग देखील आपण बघू शकता असा छान असा फ्रेश असा रंग आहे. अगदी काळसर असा रंग नाहीये. हा गूळ आपण अनारसांसाठी घेऊ शकता. याचे अनारसे अजिबात बिघडणार नाही. आज मी इथे डीमार्ट मधून केसर कंपनीचा गूळ आणलेला आहे. आपण बघू शकता गुळाचा रंग टेक्स्चर दोघंही अगदी अनारसे बनवण्यासाठी परफेक्ट आहे. पुढे आता आपण अनारसे खुसखुशीत होण्यासाठी साजूक तुपाचे मोहन देणार आहोत. त्यासाठी मी इथे अगदी रूम टेम्परेचरवर वितळून घेतलेले साजूक तूप घेतलेलं आहे. आता आपण बघू शकता अर्धा किलोसाठी मी अगदी एक छोटा चमचा तूप घालत आहे. आपण जर फुलपात्राचं माप घेणार असाल तर या ठिकाणी अगदी छोटा आपला हळद मोजाचा चमचा असतो 30 स्पून तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. 1 टीस्पून भरून थोडंसं तूप त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आपण अर्धा किलो पिठासाठी आता एक छोटा चमचा पोहे खायचा तो त्याचं मोहन घातलेलं आहे. संपूर्ण मोहन आता या ठिकाणी व्यवस्थितपणे चोळून लावून घ्यायचं आहे अनारसांच्या पिठाला. अनारसे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे गुळाचं प्रमाण. आता मी तुम्हाला इथे गुळाचं प्रमाण समजावून सांगते. आपण इथे 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो तांदूळ घेतला होता. त्यासाठी मी 375 ग्रॅम हा किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. 1 किलोचं प्रमाण जर घेणार असाल तांदळाचं त्यासाठी 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो गूळ आपल्याला घ्यायचा आहे. भांड्याचं प्रमाण घेणार असाल तर एक पूर्ण भांडं भरून हा तांदूळ होता त्यासाठी मी पाऊण भांडं हा गूळ घेतलेला आहे. फुलपात्राचं प्रमाण घेणार असाल तर एक फुल भरून फुलपात्रासाठी
आपल्याला पाऊण फुलपात्र भरून गुळ घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट असं गुळाचं प्रमाण आहे. हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तुमचे अनारसे कधीही चुकणार नाहीत. गूळ किसून घेतल्यामुळे काय होते की हा अगदी अनारसाच्या पिठामध्ये लगेचच मिक्स होतो. अगदीच काही वेळ लागत नाही. व्यवस्थितपणे चोळून चोळून आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा गूळ व्यवस्थित असा रगडून रगडून व्यवस्थित असा चोळून चोळून गूळ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे सर्वत्र गूळ अगदी व्यवस्थित लागतो आपल्या पिठाला. जास्त प्रमाणात जर पीठ असेल 1 किलोच्या प्रमाणात किंवा 2 किलोच्या प्रमाणात तर तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवते. त्यामध्ये काय करायचं आहे थोडाफार प्रमाणात तो मिक्स करायचा आहे गूळ आणि पिठी. मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि अगदी पल्स मोडवर एकदाच ही फिरवून घ्यायची आहे. म्हणजे अगदी पटकन असं गूळ आणि पीठ एकत्र होतं आणि पटापट त्याचे गोळे असे बांधले जातात. हे बघा आपण बघू शकता मस्तपैकी हे पीठ छानपैकी असं रेडी झालेलं आहे. आपण बघू शकता लगेचच त्याचे गोळे बांधले जातात. ही अगदी सोपी अशी ट्रिक आहे. कधीही वापरू शकता आणि अगदी पटकन हा गूळ यामध्ये मिक्स होतो. आपण बघू शकता आता गूळ आणि पीठ व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहे. रंग बघा किती मस्त आलेला आहे आपला. एकदम सुरेख असा आणि गुळाचे प्रमाण देखील अगदी परफेक्ट असे झालेले आहे. सर्वसाधारणपणे अगदी बेसिक असे तुम्हाला सांगते मी. ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजले आहेत त्याच भांड्याचा पाऊण भाग आपल्याला या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अजिबात अगोड होत नाहीत. गोड देखील अगदी व्यवस्थित होतात. जाळी देखील खूप सुरेख पडते आणि पातळ देखील होत नाहीत आपले गोळे. अगदी परफेक्ट असे हे गुळाचे प्रमाण आज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आता आपण याचे गोळे बांधायला घेऊया. हे बघा पटकन असे गोळे आपल्याला बांधून घ्यायचे आहे. मीडियम साईजचे गोळे आपल्याला यापासून बांधून घ्यायचे आहेत. आपले सगळे अनारसांचे गोळे या ठिकाणी बनवून रेडी झालेले आहेत. 12 गोळे यामध्ये तयार झालेले आहे आपण घेतल्या प्रमाणामध्ये. ते आता आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून घेऊयात. शक्यतो स्टीलच्या डब्याचा वापर करायचा आहे म्हणजे अनारसांचे गोळे अगदी व्यवस्थित असे राहतात. आपण बघू शकता आपले गोळे आता एका स्टीलच्या डब्यांमध्ये भरून घेतलेले आहे. रंग बघा किती मस्त आलेला आहे आपल्या अनारसांच्या गोळ्यांचा. त्याला आता आपण झाकण लावून घेणार आहोत आणि एखाद्या कोरड्या जागी मुरण्यासाठी ठेवणार आहोत. साधारणतः 3 दिवस आपल्याला हे मुरवायचे आहेत. कमीत कमी 3 दिवस मुरवायला ठेवायचे आहे. जास्तीत जास्त आपण 7 ते 8 दिवस देखील ठेवू शकता. त्यानंतर आपण त्याचे अनारसे करून घेणार आहोत. 3 ते 4 दिवस झालेले आहेत आणि आता आपण डब्याचं झाकण उघडून बघूया. हे बघा 4 दिवसानंतर आपण हा गोळा बघू शकता. अगदी मस्त कोरडा जसा तसा राहिलाय. अजिबात गुळाला पाणी सुटलेलं नाहीये. खूप सुंदर सुरेख रंगाचा हा गोळा आता मुरलेला आहे. अगदीच घाई असेल तर आपण दुसऱ्या दिवशी देखील अनारसे करू शकता. पण शक्यतो 3 ते 4 दिवस ठेवले तर अनारसांच्या जाळीमध्ये फरक पडतो. अनारसाला भरपूर अशी छान अशी जाळी पडते. यातल्या हवा तेवढ्या गोळ्यांची अनारसे करून बाकीचे उरलेले जर गोळे आपण फ्रीजमध्ये ठेवले तर अगदी 6 महिने देखील खराब होत नाही. अगदी जसे तसे राहतात. अनारसाचे 2 गोळे मी या ठिकाणी ताटात घेतलेले आहे. आपण बघू शकता आता हे गोळे आपण फोडून घेणार आहोत. व्यवस्थित असे फोडून घ्यायचे आहे आणि त्याचे पीठ मोकळे मोकळे असे करून घ्यायचे आहेत. हे बघा आपला पिठाचा रंग बघा किती छान आलेला आहे आणि छान कोरडा कोरडा असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. अजिबात याला पाणी सुटलेलं नाहीये. मस्त मुरून रेडी झालेला आहे. या पद्धतीने आता याचे चुरून चुरून असे पीठ तयार करून घ्यायचे आहे. हे बघा पीठ तयार करून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये दुधाचा हात लावून हा मळून घेणार आहोत. हे बघा मी साईडला वाटीमध्ये दूध घेतलं आहे. अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलं आहे. आपण बघू शकता अगदी अर्धा चमचा दूध आपण यामध्ये घालणार आहोत. सर्वप्रथम अगदी थोडा थोडा प्रमाणात म्हणजे अर्धा चमचा घालायचा आहे. पुन्हा थोडा मळून बघायचा आहे. मग अर्धा चमचा पुन्हा घालायचा आहे. या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळत जायचं आहे. याचे कारण असे की हा जर गोळा जर आपला सैल झाला किंवा पातळ झाला तर याला सुधारण्याची अशी अगदी डायरेक्ट अशी किंवा अगदी सोपी अशी ट्रिक नाहीये. त्यामुळे शक्यतो दुधाचा हात लावताना थोडं थोडं करून दूध टाका आणि दूध टाकल्यानंतर काय होतं गुळाचं देखील पाणी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अतिशय लवकर हा पातळ होतो. त्यामुळे अर्धा चमचा दूध टाका आणि पुन्हा मळत जा. अगदी पटकन हा गोळा तयार होतो. हे बघा आता 3 ते 4 चमचे दूध मला लागलेले आहे. त्यापासून आता मी असा हा घट्टसर गोळा म्हणजे अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही असा मीडियम कन्सिस्टन्सीचा हा गोळा भिजवून घेतलेला आहे अनारसांचा. आता यापासून आपण अनारसे करायला घेऊया. अनारसाचे पीठ आता रेडी झालेले आहे. त्यापासून आता ज्या आकाराचा आपल्याला अनारसा हवा आहे छोटा मोठा त्या प्रमाणात म्हणजे त्या आकारात आपल्याला छोटे छोटे असे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. 7 ते 8 गोळे आपण त्याचे तयार करून घेणार आहोत. अनारसे करण्यासाठी बघा मी या ठिकाणी जर्मनची कढई घेतली आहे. मुद्दामूनच जर्मनची कढई घेतली आहे कारण यामध्ये काय होते की हीट अगदी एकसारखी अशी ट्रान्सफर होते. अनारसा बिघडण्याची शक्यता कमी असते. म्हणून मी या ठिकाणी जर्मनची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी तूप घेतलेले आहे साजूक तूप. आमच्याकडे साजूक तुपामध्ये अनारसे करण्याची पद्धत आहे. त्यामुळे या ठिकाणी मी साजूक तूप घेतले आहे. आपण कुठलेही तेल देखील या ठिकाणी घेऊ शकता.
आता हे जे आपण एखाद्या वेळेला आपण स्टीलची कढई वापरत असाल किंवा लोखंडी कढई तसे वापरत असाल, तर त्या कढया लवकर तापतात. त्यासाठी मी एक्सटेन्शन दाखवले तुम्हाला. ते एक्सटेन्शन आपल्याला खाली लावायचे आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे. अनारसा तळताना हीट फार महत्त्वाची आहे, त्यामुळे मी तुम्हाला ही टिप दिलेली आहे. आता आपण यामध्ये थोडा अनारसाचा म्हणजे पिठाचा गोळा टाकून घेणार आहोत. हे बघा, आणि तो अगदी पटकन वर आला पाहिजे. वर आला म्हणजेच आपले तूप या ठिकाणी अगदी व्यवस्थित असे तापले गेलेले आहे, आपण बघू शकता. आणि मग यामध्ये आपण लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला अनारसा सोडायचा आहे. अनारसे आता आपण करायला घेऊया. त्यासाठी बघा मी 5 छोटे-छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहे. त्यातला एक गोळा उचलून घ्यायचा आहे आणि तो पिशवीवर ठेवून आपल्याला थापून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक पिशवी घेतली आहे. अशी पिशवी घ्यायची आहे जी इझिली फ्लेक्झिबल आहे. म्हणजे दुधाची पिशवी असते किंवा तूप आपण जे आणतो डेअरीत त्याची पिशवी असते, ती अगदी व्यवस्थित अशी पडते आपल्याला अनारसा थापण्यासाठी. हे बघा, या पद्धतीने खसखस टाकून घ्यायची आहे. अनारसाचा जो गोळा आहे थोडासा हातानेच चप्पट असा करून घ्यायचा आहे आणि त्यावर ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुपाचा हात लावून त्याला पुन्हा थोडा पसरवून घ्यायचा आहे. हे बघा, दाखवल्याप्रमाणे त्याला पसरवून घ्यायचं आहे. अनारसाची जाडी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकता. जर आपण जाड अनारसा केला तर तो आतून मऊ असा राहतो आणि अगदी बारीक केला तर मस्त असा कुरकुरीत असा होतो. आपल्या आवडीप्रमाणे आपण जाड ठेवू शकता किंवा बारीक देखील थापू शकता. हे बघा, आपला अनारसा किती मस्त असा थापून आता या ठिकाणी रेडी झालेला आहे. आपण काढून घेऊया. बघा किती सुरेख दिसत आहे. आणि आता तापलेल्या तुपामध्ये मंद आचेवर आपल्याला हा अनारसा हळूच असा सोडून घ्यायचा आहे. त्यावर झाऱ्याने असे तेल टाकत तूप टाकत जायचं आहे. म्हणजे अनारसाला खूप छान अशी जाळी पडते. आपण बघू शकता की ती लगेच हा अनारसा पटकन असा वर आलेला आहे. म्हणजे आपला अनारसा खूप छान खुसखुशीत आणि जाळीदार असा झालेला आहे. लगेचच हा तळून होतो. त्यामुळे आजच्या ठिकाणी मंदच ठेवायची आहे आपल्याला. तूप मात्र तापलेलं असावं. काढून घेऊया. बघा किती सुरेख असा अनारसा दिसत आहे. चवीला देखील इतका मस्त लागतो की ह्या पद्धतीने तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा अनारसा करून बघणार आहात. हे बघा, सुरेख असा अनारसा आपला सर्व्हिंगसाठी आता या ठिकाणी रेडी झालेला आहे. करता येता आता हे अनारसे अगदी पटकन असे परफेक्ट अशा पद्धतीने करता येतात. अजिबात या ठिकाणी टेन्शन घेण्याची गरज नाही. ही रेसिपी तर अगदीच नेहमी मस्तपैकी परफेक्ट अशी होतीलच. तुम्हाला एक अनारसा मी यातला फोडून दाखवते. बघा, जाळी किती सुंदर आलेली आहे. आपण बघू शकता. आणि खुसखुशीतपणा तर तुम्ही ऐकलाच. खूप मस्त होतात. अगदी इतके छान खुसखुशीत होतात आणि चवीला देखील इतके छान होतात की तुम्हाला नक्कीच हे आवडतील. तुम्ही ही रेसिपी वापरून हे अनारसे करून बघितलेत का? हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा दाबा. ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.